बोलायला गेलं ना तुमच्याबद्दल खूप काही गोष्टी निघतात, पण मला कसं आहे ना तुमच्यासारखं असं खालच्या पातळीवर जाऊन बोलायचंच नाही. मला इतकं तर खाली पडायचंच नाहीये. जी तुम्हाला जमतं ना त्या सगळ्या गोष्टी, त्या गोष्टी मला जमत नाही. जी काय क्लिअर कट मी बोलते आणि खरं बोलते. तुम्ही जी म्हणताय ना की या 4 वर्षामध्ये तू काय सहन केलं, ही तुमच्याच मनाला विचारा की तुम्ही काय काय माझ्यासोबत वागलेत. ही तुम्ही जी मला माझ्यावर खोटं आरोप लावताय ना की तू या 4 वर्षात काही सहन केलं नाहीये, मी असं काहीच वागलेलं नाहीये. जरा स्वतःकडे लक्ष द्या. स्वतः बघा आधी स्वतःला की तुम्ही काय काय वागत होते आणि काय नाही, काय काय गोष्टी केल्यात तुम्ही. का प्रत्येक वेळा खोटं खोटंच बोलायचं. आतापर्यंत तर खोटं बोलतच आले आणि अजून सुद्धा खोटं बोलून मला जी तुम्ही बदनाम करताय, म्हणजे मला खोटं पाडण्याचा प्रयत्न करताय तुम्ही. आणि खरं तर तुम्हीच खोटं बोलताय आणि जगाला दाखवताय की मी खोटं बोलते, मी रॉंग आहे, मी चुकीची वागले. चूक फक्त माझी एवढीच झाली की मी आरूला तिकडे सोडून आले. आणि ह्याच्यासाठी सोडून आले, मी जर म्हटले असते की आरूला घेऊन जाते तर तुम्ही मला घेऊन जाऊच दिलं नसतं. या गोष्टी मला माहिती होत्या म्हणून मी आरूला तिथं सोडून आलेले. आणि ह्या 4 वर्षामध्ये मी खूप काही अशा गोष्टी सहन केल्यात की ती आता मी बोलून दाखवू शकत नाहीये, पण वेळ आल्यानंतर नक्कीच तुम्हाला मी बोलून दाखवेन. आणि जी तुम्ही म्हणताय ना की तू चुकती म्हणून लोक तुला बोलतात, तर मी काहीच चुकलेले नाही. आणि लोक ह्याच्यासाठी बोलतात की आहे ना त्यांनी बघितले नाहीत काही गोष्टी म्हणून लोक बोलतात. त्यांना डिटेल्स सगळं माहिती असलं असतं ना तर नक्कीच ते मला काही बोलले नसते. पण आता कसं आहे ना, एकच बाजू सगळ्यांना दिसते का तर आरू तुमच्याकडे, आणि चुकीची फक्त मी ठरले जाते की मी लेकराला सोडून आले, मी या सगळ्या गोष्टी अशा केल्यात की ती करायला नव्हतं पाहिजे, हिला लेकराची पण काळजी नाहीये, ह्या गोष्टीसाठी मी चुकीची ठरते. तर ठीक आहे, ह्या गोष्टी बदलण्यासाठी थोडा वेळ लागेल ही मला माहिती आहे, आणि थोड्या दिवसानंतर सगळं व्यवस्थित होणार ही सुद्धा मला माहिती आहे. पण जी तुम्ही मला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करताय ना ती बिंदास करा, कारण की मला आता फरक पडत नाही. कारण की तुम्ही काय आहे ही मला माहिती आहे. या 4 वर्षामध्ये तुम्ही काय वागले आणि काय नाही वागले नाही या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. त्यामुळे मला तर कोणाला बोलून दाखवायची गरजच नाहीये. कारण की कोणाला बोलून दाखवण्यात काय तुम्ही खोटं पडता मी खरं, मला ह्या सगळ्या गोष्टी करायच्याच नाहीयेत. मी काय लोकांना दाखवण्यासाठी मी घर सोडलेलं नाहीये. खरं तर माझ्यासोबत तिकडं काय काय अत्याचार होत होते म्हणून मी घर सोडलेले. त्यामुळे तुम्ही हे जे फालतूचे ड्रामा करताय ना ती खरंच बंद करा. जी तुम्ही मला खोटं पाडण्याचा प्रयत्न करताय, जी लोकांना नाही का म्हणजे तुम्ही किती महान आहे आणि मी किती खोटी आहे, मी किती पोरीला सोडून आलेले अशी बाई आहे, ही जी तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करताय ना तर ती खरंच बास करा. खरं तर खरं काय आहे ना ही मला माहिती आहे. आणि एक ना एक दिवशी मी तुम्हाला खरंच दाखवणार पण आहे. आणि काय काय तुम्ही वागले ना ती सुद्धा मी सांगणार. फक्त ती वेळ येऊ द्या मग तुम्हाला सांगते. आणि विनू भैया पण जी मला बोलतात आहे ना की तुमचं चुकलं, तर माझं काहीच चुकलेलं नाहीये. मी सहन करत होते तर म्हणजे मी काय ती तेव्हा ठीक होतं, तेव्हा मी चुकत नव्हते. पण आता जर मी माझ्या स्वतःसाठी जर उभं राहण्याचा प्रयत्न करते तर मी चुकीची ठरले. म्हणजे मी माझा स्वतःचा विचार करते तर मी चुकीची आहे का? 4 वर्ष तुम्ही सुद्धा बघितलं तिथं काय काय गोष्टी होत होत्या, काय नाही होत होत्या, आणि तरी सुद्धा तुम्ही मलाच बोलताय म्हटल्यानंतर ना आता ठीक आहे ना, तुम्ही त्यांची साईड घेऊन बोलताय तर ठीक आहे. आता काय तुम्हाला बोलू शकत नाही, कारण की जो माणूस माझ्यासोबत रॉंग वागला त्या माणसालाच कळत नाही तर मी तुम्हाला बोलून काय उपयोग आहे ना. आणि राहिली गोष्ट आरूचं तुम्ही 10 वेळा मला बोलून दाखवू नका. तिला तर मी आणणारच आहे, एक ना एक दिवशी मी आणणारच आहे. आणि ह्याच्यासाठीच मी आता कामाला पण जाते, जॉब पण करते. पण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बघवत नाही म्हणून माझ्यावर खोटे 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 आरोप जे लावताय ना ती बास करा आरोप लावायचे. प्रत्येक व्हिडिओमध्ये काय ना काहीतरी मला बोलून दाखवायचं, प्रत्येक वेळा काय ना काहीतरी बोलून दाखवायचं. मी विचार करते की आता व्हिडिओ थांबवू, पण नाहीच. तुम्ही काय ना काहीतरी टाकणार आणि मला माझ्याकडनं अपेक्षा ठेवता ना तुम्ही अजून की मी काहीतरी तुम्हाला उत्तर द्यावं म्हणून. नाहीतर डायरेक्ट पोलीस कंप्लेंट करायला जाता की मी मिसिंग झाले, मी कुठंतरी निघून गेले म्हणून. जरा बास करा ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. जगते तर जगू द्या. आणि अत्याचार तुम्ही केलेलं आहे ही मान्य करा. खोटे खोटे आरोप माझ्यावरच लावू नका. तुम्ही काय वागताय काय करताय ती आधी स्वतःकडे लक्ष द्या, मग दुसऱ्यांना बोला. प्रत्येक वेळेला ऋतूच खोटी नसती. आणि काही गोष्टी अशा पण घडलेल्या आहेत ना की मी आता बोलून दाखवू शकत नाही, ती खूप पर्सनल गोष्टी आहेत. पण एक ना एक दिवशी मी तुम्हाला नक्कीच सांगेन आणि ती वेळ लवकरच येईल. आणि आता मला फक्त तुम्हाला एवढंच म्हणायचं, मी जॉब करते ना तर मला प्लीज जॉब करू द्या. सुखानं जगते तर सुखानं जगू द्या प्लीज. आता हे प्रत्येक व्हिडिओमध्ये काय ना काहीतरी बोलून टाकू नका जेणेकरून मी डिस्टर्ब होईन आणि मी तुम्हाला परत उत्तर द्यायला इथे येईन. ह्या सगळ्या गोष्टी मला करायच्याच नाहीयेत. प्लीज तुमच्या समोर मी हात जोडून विनंती करते
की जी काय करते नाही फालतूगिरी ती बस करा. कारण की ना अशा ह्या सगळ्या गोष्टी करून काहीच होणार नाही. जी तुम्ही मला खोटी ठरवण्याचा प्रयत्न करताय ना, ह्या सगळ्या गोष्टी खरंच बंद करा. खरं खरं कोण किती बोलते ना ही माझ्या मनाला तर खरं माहिती आहे. तुम्ही किती खोटं बोलता, काय काय गोष्टी काय काय तुम्ही आतापर्यंत किती खोटं बोलत नाही हे सगळं मला माहिती आहे. म्हणून मी येत नाहीये. का तर तुम्ही अजून सुद्धा सुधरत नाहीये. का तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी बघते ना, प्रत्येक वेळा काय ना काहीतरी खोटं बोलतं, प्रत्येक वेळा काय ना काहीतरी खोटं बोलतं. प्रत्येक वेळेला काय ती 2 व्हिडिओमध्ये स्वतःच्या आईला पण घेतलं मध्ये, त्यांना पण काय ना काहीतरी खोटं खोटंच बोलायला लावलं. आणि आता पण तुम्ही हीच करताय, विनूबाईला घ्यायला लावलं. ह्या सगळ्या लोकांना कळत नाही का मी तिथं राहत असताना माझ्यासोबत तुम्ही कसं वागत होते? ह्या सगळ्यांना दिसत नव्हतं का तेव्हा? का फक्त तुमचीच बाजू सही आणि मीच खोटी आहे, मीच मूर्खासारखं घर सोडून आले, मीच मूर्खासारखं स्वतःच्या पुरीला सोडून आले, म्हणजे मी इतकी वाईट आहे का? एवढ्या वाईट मानाची झाली आहे का? आणि स्वतः म्हणजे महानच आहे ना. स्वतःकडनं काही चुका झालेल्या नाहीयेत, काहीच झालेलं नाहीये. मीच माझं डोकं फिरलं होतं, माझं काय ती मंद बुद्धीची होते मी, म्हणून मी घर सोडलं. असं झाला विषय. आता कोणी कोणाचं घर संसार सोडून येत नाही, काही ना काहीतरी गोष्टी झालेल्या असतात म्हणून सोडून येतं. स्वतःच्या लेकराला सोडून जे आले ना, काही ना काहीतरी तिथं खूप काय घडलंय म्हणून मी आलेले. नाही तर काय मला एवढं येड लागलेलं नाही की मी माझ्या स्वतःच्या पुरीपासून लांब राहते. ही काय गोष्टी काय ना काहीतरी झालेलं आहे म्हणून मी राहते ना. आणि आता जर मी जॉब वगैरे करते तर मी तिच्यासाठीच करते, माझ्या स्वतःसाठी तर नाही. मला सांभाळायला मस आहेत, माझी आजी आजोबा सगळेजण आहेत, पण मला तिला इकडे आणायचंय म्हणून मला जॉब करायचंय. आणि त्यासाठी मी करणार, कष्ट करणार आहे आणि तिला इथे घेऊन येणार आहे. आता तुम्ही किती काय बोलले आणि काही जरी केलं तरी मला फरक पडणार नाही. कारण की मला माहिती आहे तुम्ही फक्त हीच काय ही करण्याचा प्रयत्न करताय की मी खाली पडावं, मी रडावा, परत तुमच्याकडे माघारी यावं, ह्या सगळ्या गोष्टी करावं म्हणून तुमच्या मनात आहे. पण या सगळ्या गोष्टी होणारच नाहीये. का तर या 4 वर्षात जी काही मी सहन केले ना, त्या परत मला पुढं सहन करायच्याच नाहीये. परत ती मागचे दिवस मला पुढे आणायचेच नाहीये. आता किती कोणी काय बोललं ना तरी मला आता फरक पडत नाही. बोला, तुम्हाला काय बोलायचं ती बोला. एक वेळ अशी पण येईल ना की कोण खरं आहे कोण खोटं आहे ही सुद्धा सगळ्यांना दिसेल आणि कळन. आणि आपण कुठं चुकत होतं ना ही सुद्धा सगळ्यांना कळन. त्यामुळे आता तर मला फरक पडत नाहीये. मला फक्त आता एवढंच माहिती आहे की मला आता स्वतःला काहीतरी बनायचंय, जॉब करायचं आणि स्वतःबद्दल काहीतरी आता करायचंय. आणि या सगळ्या गोष्टी करते ती माझ्या लेकरासाठीच करते ही पण मला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही किती खोटं कर मला ठरवण्याचा प्रयत्न करा, अजून काय काय इल्जाम लावायचे ती लावा, बिंदास लावा. का तर आहे ना आपलीच माणसं आपल्याला मागं ओढण्याचा प्रयत्न करत असतात, ही खरं आहे. जर कोणी आपला माणूस पुढे जात असेल ना ती बघवत नाही, त्याला कसं मागं खेचायचंय ना हे आपल्याच माणसाला जमतं. त्यामुळं बिंदास करा, काय करायचं ती करा.